ब्रेकनंतर तुमचं स्वागत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता पुढची बातमी. आरटीओ मध्ये बदली किंवा प्रमोशनसाठी काही अधिकारी सक्रिय असून बदलीसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची माहिती उघड झाली आहे. 2 दिवसांपूर्वी आरटीओ मधील एक निवृत्त अधिकारी नागपूरमधल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबला होता आणि यावेळी स्थानिक महिला अधिकाऱ्याच्या माध्यमातून या निवृत्त अधिकाऱ्यांना बदली प्राप्त अधिकाऱ्यांना मुलाखतीसाठी हॉटेलमध्ये बोलावलं. यातील काही अधिकाऱ्यांनी 10 लाख रुपयांची मागणी केल्याचं उघड झालंय. या संदर्भात आरटीओचा संबंधित महिला अधिकारी आणि एका पुरुष अधिकाऱ्यांचा फोनवरील संवाद व्हायरल होतोय आणि ही क्लिप या संभाषणावरून बदलीसाठी अशा पद्धतीचा रॅकेट सक्रिय असल्याचं निष्पन्न झालंय. हॅलो, गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग राजू, बोल ना. साहेब साहेब येणार आहे का साहेब? हो, आज येणार आहे. तर काय मला कळालं नाही बदल्यांचं, जे बदली पात्र आहेत ना मागच्या वर्षी यावर्षी त्यांना सगळ्यांना बोलवलं त्यांनी. कधी येणार? किती वाजता येणार आहे? ते 11 वाजता. 11 वाजता लँड आहे का? नाही, लँड काय तर 10 वाजता वगैरे आहे वाटतं बाबा. मग मला काय म्हणायचं, मी काल परीक्षितला पण केला फोन, त्यांनी काय उचलला नाही. रात्री त्यांच्याकडे काय आलंय का बदल्यांचं? कोणाकडं? हा, साहेबांकडं. हा, तुम्हाला माहिती मॅडम? नाही रे, मला त्या दिवशी गेले त्यानंतर आताच फोन आला ना डायरेक्ट. काल रात्री त्यांचाच फोन आला काल रात्री, उद्या आहेस ना गीता? म्हटलं आहे साहेब. मग मी येतोय म्हटले. मी म्हटलं या म्हटलं. मग नंतर ना त्यांनी मला नावं पाठवली बदली पात्राची, नाही का. मग मला नंतर ना तुषारीचा फोन आला की असं असं आहे, बदलीवाल्यांना बोलवले. म्हटलं हा. म्हटलं मी नाही कुणाला सांगितलं, त्यांनी मला सांगितलं की तू सांग सगळ्यांना म्हणून, नाही का, जे जे आहेत ते. म्हटलं साहेब मी नाही सांगत. म्हटलं तुम्ही संकेतला सांगा. मग रात्री संकेतला फोन केला तर संकेत म्हणलं मला पण आताच सांगितलंय त्यांनी, तो नाहीये ना, पण मला यायला 4 वाजतील म्हणून सांगितलं वाटतं त्याने साहेबांना. असं झालं. तुला कधी कळालं? मला आता कळालं. हा का? मला काल कळालं. मी साहेबांना पण केला फोन, त्यांनी काय उचलला नाही. डिकेंनी फोन. कन्फर्म आहे का काहीच माहित नाही रे. बघू आता आल्यानंतर. बोलवलं त्यांनी 11 वाजता. तू जाणार आहे? बघतो आता, विचार करतो. ड्युटीला? ड्युटी दुपार 2 नंतर आहे मॅडम. मग ठीक आहे ना, आपण जाऊ ना 11 वाजता. पत्र पण काढलंय बरं का तसं. काल माननीय गायकवाड साहेब गेले ते डिकेंना भेटायला. साहेब खूप चिडले होते वाटतं, त्याच्यावर पण खूप शिव्या दिल्या त्याला पण. उदय पाटीलला काय चव्हाण साहेबांनी मेमो काढले काय? काढले. कशासाठी? त्यालाच माहिती आता. खूप चिडले होते वाटतं, खपवतो त्याला, असं तसं बडबड केली वाटतं चव्हाणला. मला पण हा. ठीक आहे, तू येत गेलं नाही तर 11 वाजता. मग 11 साडे 11 मला फोन कर. मी सेंटर पॉइंटला काहीतरी थांबणार आहे वाटतं ते.